नमस्कार मित्रांनो, पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे। बघू शकता आमचे चालक मालक पप्पू शेठ यांनी आपल्या घरामध्येच तसा बगीचा बनवलेला आहे। अतिशय सुंदर असं नियोजन बघू शकता। साड्याचं टाकून याच्यामध्ये बकऱ्यांसाठी हे मेथी घासासाठी पूर्ण जमीन यूज केलेली आहे कंपोस्ट खताद्वारे। आणि इकडे आता कोथिंबीर पाहू शकता तुम्ही। अतिशय सुंदर प्रकारे पाण्याचं असं संगोपन करून शेवटपर्यंत याच्यामध्ये मेथी, पालक, काकडी आणि कारल्या अशा पद्धतीची लागवड केलेली आहे। हे बघू शकता पप्पू शेठ आणि त्यांची मुलगी। जाणून घेऊ आपण। नमस्कार, आपलं हार्दिक स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये पप्पू शेठ। नमस्कार सुनील जोळे, तुमचं पण स्वागत आहे आमच्या राहत्या घरी। आणि आमच्या कशा प्रकारे नियोजन केलं आपण? या नियोजनाबद्दल काय सांगू शकता? कुणी सल्ला दिली आणि काय? आम्ही यूट्यूबवर बघून सगळं नियोजन केलं आहे। एकंदरीत जमीन किती आहे ही? एकंदरीत अर्धा एकर जमीन आहे पूर्ण आमच्या घरासहित। हां, आणि हे अंगणामध्ये आम्ही एक पूर्व नियोजन शेळ्याच्या चाऱ्यासाठी केलेलं आहे। त्यासाठी इकडं आम्ही मेथी घास टाकितला या साईडला। हे बघू शकता तुम्ही, हे मेथी घास इकडं। आणि या साईडला भाजीपाला टाकला थोडाफार, कोथिंबीर, पालक। एकंदरीत किती खर्च आलेला आहे याच्यासाठी तुम्हाला? एकंदरीत आम्हाला सर्वसाधारण 1,500 रुपये खर्च आला एवढ्या सगळं राहण्यासाठी। ट्रॅक्टर वगैरे, बियाणं वगैरे सगळ्यासाठी आम्हाला 1,500 रुपये खर्च आला। तर बघू शकता मित्रांनो, घर बसल्या मेथी घास, इकडं बकऱ्या पाहू शकता आपण झूम करून। ह्या बकऱ्या आहेत। अतिशय शिस्तबद्ध नियोजन आहे। कोथिंबीर गेला रे। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत थांबू। धन्यवाद।